माघ अमावस्येला मौनी अमावस्या का म्हणतात? संपूर्ण माहिती. फार प्राचीन काळाची गोष्ट आहे. एकदा नैमिषारण्यामध्ये जमलेल्या सर्व ऋषीमुनींनी सूत महर्षींना प्रश्न केला, हे महात्मन, माघ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. ज्या दिवशी केलेल्या भक्तीने मनुष्याला सर्व पापांतून मुक्ती मिळते. तेव्हा सूत महर्षी मंद स्मित करत म्हणाले, हे ऋषी हो, तुमचे प्रश्न अतिशय कल्याणकारी आहेत. माघ महिन्यातही मौनी अमावस्या ही काही साधारण अमावस्या नाही. तिला मौनी अमावस्या असे म्हणतात. याची एक कथा आणि रहस्य मी तुम्हाला सांगतो, ते चित्त देऊ नये का? सूत महर्षी पुढे सांगू लागले, सृष्टीच्या आरंभी याच पवित्र तिथीला भगवान ब्रह्मदेवांच्या मानसपुत्राचा म्हणजेच मनु ऋषींचा जन्म झाला होता. मनूपासूनच मनुष्य हा शब्द आला आहे. या दिवशी स्वतः मनु ऋषींनी मौन धारण करून कठोर तपश्चर्या केली होती आणि सृष्टीच्या कार्याला दिशा दिली होती. म्हणूनच या तिथीला मौनी अमावस्या हे नाव पडले. महर्षी पुढे म्हणाले, या दिवसाचं महत्त्व केवळ मनु ऋषींच्या जन्मापुरते मर्यादित नाही. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देवांमध्ये आणि दानवांमध्ये अमृतासाठी संघर्ष झाला, तेव्हा त्या अमृताचे काही थेंब प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पडले होते. अशी श्रद्धा आहे की आजही मौनी अमावस्येच्या दिवशी त्या पवित्र संगमात साक्षात अमृताचा प्रवाह अवतरतो. त्यामुळेच या दिवशी गंगेत किंवा कोणत्याही पवित्र नदीत केलेलं स्नान हे साध्या पाण्याने केलेलं स्नान नसून ते अमृत स्नान मानले जाते. ऋषींनी विचारले, पण मुनिवर्य, या दिवशी मौन का पाळायचे? त्याचे काय महत्त्व आहे? सूत महर्षी उत्तरले, वाणी हे एक मोठं शस्त्र आहे, पण ते कधीकधी मनाची शांती भंग करते. या दिवशी जो मनुष्य आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो, म्हणजेच मौन पाळतो, त्याला मुनींच्या तपश्चर्येचे फळ मिळते. मौन म्हणजे केवळ ओठ मिटणे नव्हे, तर मनातील विकारांना शांत करणे. जो भक्त या दिवशी न बोलता म्हणजेच मौन धारण करून स्नान करतो आणि दानधर्म करतो, त्याला सहस्र गोदान म्हणजेच 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. सूर्योदयापूर्वी उठावे, मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत नदीत स्नान करावे. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल मिसळावे. स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर गरजू व्यक्तीला तीळ, गूळ आणि थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपड्यांचे दान करावे. हे दान तुमच्या पितरांना स्वर्गात शांती देते आणि तुमचे नशीब सोन्यासारखे उजळते. शेवटी सूत महर्षी म्हणाले, जी व्यक्ती श्रद्धेने मौनी अमावस्येचे पालन करते, तिचे सर्व ग्रहदोष, विशेषतः शनी आणि चंद्राचे दोष नष्ट होतात. तिचे मन शांत होते आणि तिला अंतिम विष्णू लोकाची प्राप्ती होते. अशा प्रकारे मौनी अमावस्या ही केवळ एक तिथी नसून ती मनाला आणि आत्म्याला शुद्ध करणारी एक महान पर्वणी आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.